एका मंदिराच्या शोधामध्ये आम्ही पूर्ण घनदाट जंगलामध्ये हरवून गेलो होतो। तर नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी मस्त तयार होऊन आम्ही निघालो होतो भटकंतीसाठी। आता आम्हाला जायचं कुठे होतं हे तर मला माहिती होतं, बिकॉज मी 2 वेळा गेलेली। त्याच्यामुळे हे माझ्या भरोशावर होते आणि मी देवाच्या भरोशावर होते, बिकॉज मला काहीच आठवत नव्हतं की आम्ही कुठून कोणत्या रस्त्याने गेलेलो। त्यामुळे जिथे रस्ता सापडत होता आम्ही तिकडे घुसत होतो। आणि असं करता करता एक असा स्पॉट आला जिथे एकदम शांतता होती आणि वेगळाच आवाज येत होता। म्हणलं नको बाई, इथे रिस्क घ्यायची काही गरज नाहीये, त्यामुळे चला इथून। मग तिथून आम्ही पटकन निघालो आणि दुसरा रस्ता पकडला। पण तिकडे पण जायच्या वेळेस पूर्ण जंगल होतं आणि मध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलं की तिथे नो एंट्री लिहिली। आता काय, परत यू टर्न घेतला आणि परत निघालो। मी तर अपेक्षा सोडून दिली होती की आज आम्हाला भेटेल। तिकडून निघालो आणि आम्हाला दुसरा स्पॉट भेटला, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट त्याच्या दिशेने गेलो। छोटीशी जागा जिथे एकदम छोटासा धबधबा सुद्धा होता आणि लेफ्ट साइडला बघितलं तर आम्हाला दिसल्या म्हशा आणि हा त्यांचा इंटरव्ह्यू घेत होता। म्हणलं बरं आहे, चालू दे, आम्ही जातो मागे। आता की हा नजारा एन्जॉय केला, एवढं भारी वाटत होतं ना यार, तुम्हाला काय सांगू। जास्त टाइम नव्हता, त्याच्यामुळे आम्ही लगेच तिथून निघालो पुढच्या रस्त्याला। मग दुसरा रस्ता पकडला आणि दुसरीकडेच निघालो। एवढ्यात आम्हाला भेटली सुखी नदी, जिथे काहीच पाणी नव्हतं आणि मला असं वाटत होतं की आम्ही ह्याच नदीमधून गेलेलो, त्याच्यामुळे या सगळ्यांना मी ह्याच नदीमधून घेऊन चालले। त्याच्यामुळे आम्ही सरळ रस्त्याने न जाता वाकड्या रस्त्याने गेलो। गवत वगैरे क्रॉस करून हा मोठा कोणता काय माहिती ब्रिज क्रॉस करून आम्ही पोहोचलो इथे। त्यामुळे मला अजून टेन्शन यायला लागलं होतं की भाई आम्ही बरोबर पोहोचू ना। भाई देवा, आजचा दिवस वाचव, नंतर आम्ही परत असं येणार नाही। मला देवानेच आपल्याला वाट दाखवली आणि आपण डायरेक्ट येऊन पोहोचलो। हे आहे खोपोलीतलं झेनीच्या इथलं दत्त मंदिर। इथे आल्यानंतर एवढा सुकून भेटतो ना, पूर्ण शांतता असते, एकदम भारी फील येतो। बघा आतमध्ये मस्त गेलो, बसलो, देवांचे एक एक करून दर्शन घेतले, थोडंसं मंदिराला एक्सप्लोर केलं। आय टोल्ड यू की आमच्याकडे जास्त टाइम नसल्यामुळे आम्हाला लगेच तिथून निघावं लागलं आणि आम्ही लगेच तिथून निघालो। तर जसं देवाच्या भरोशावर आलेलो तसंच आता जातोय, पण आम्ही देवाच्याच भरोशावर।